युवा सेनेमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसतंय। आदित्य ठाकरेंच्या चुकीमुळेच युवा सेनेत मोठी फूट पडल्याचा आरोप बंडखोर युवसैनिक अमर पावले यांनी केलाय। अमर पावले यांनी आता युवा सेनेची साथ सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतलाय। प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी त्यांचं स्वागत केलंय। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का बसण्याची चिन्ह आहेत। युवा सेनेमधले अनेक नाराज युवा सैनिक भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे। आदित्य यांच्या भोवती परप्रांतीय मित्रांचा गोतावळा जमा झालाय। उच्चभ्रूंवर लक्ष देताना सर्वसामान्य शिवसैनिकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप अमर पावले यांनी केलाय। अमर पावले यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी हेमंत बिर्जे यांनी। घडलं की युवा सेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करावा। आमच्या युवराजांचे जे अमराठी मित्र म्हणजे जे वातानुकूलित कॅबिनमध्ये किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून युवा सेनेचे जे सूत्र ठरवतात, तर त्यांनी निदान म्हणजे सर्वसामान्य शिवसैनिकांचा विचार करावा आणि त्याप्रमाणे त्यांची कारकीर्द घडेल अशी काही विधायक कामं करावीत। आपण थेट आदित्य ठाकरेंवर टीका करताय। आदित्य ठाकरेंमुळे युवा सेनामधला कार्यकर्ता जो सामान्य कार्यकर्ता आहे, म्हणजे जी शिवसेनेमधली आमदारांची मुलं आहेत त्यांना युवा सेनेमध्ये ते नेतृत्व मिळत आहे, ही कुठे खदखद आहे का? बाळासाहेब नेहमी भाषणात सांगायचे म्हणजे त्यांचा भर घराणेशाहीवरती असायचा, घराणेशाही विरोधात असायचा। तर आज तुम्ही जर अभ्यास कराल तर मुंबईतल्या कित्येक विधानसभेत म्हणजे पालक संघटनेचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांचीच मुलं विभाग अधिकारी म्हणून युवा सेनेच्या पदावरती बसलेली आहेत। आता आम्ही लहानाचे मोठे म्हणजे साहेबांचे प्रखर विचार आणि त्यांच्या तत्वावर जी शिवसेना बांधली गेली आहे त्यावरती आम्ही म्हणजे चालत होतो आजपर्यंत। तर आत्ता शिवसेनेचा भाग म्हणजे मातोश्रीत बसलेल्या रिंग मास्तरांनी त्याचं जे पाळीव प्राण्यात रूपांतर केलं आहे, तर त्या माझ्यासारख्या शिवसैनिकांना पटत नाही ती गोष्ट। नेमकं काय चुकलं आदित्य ठाकरेंचं ज्या पद्धतीने तुम्ही दुखावला गेलं? सर्वप्रथम म्हणजे 4 दिवसापूर्वी सामन्यात एक बातमी आली ज्याच्यात त्यांनी फरमान काढलं की माथाडी आणि वाहतूक सेनेच्या संलग्न जेवढ्या संघटना असतील महाराष्ट्रभरच्या, ज्या 1000हून अधिक आहेत, त्यांनी काल परवा मनसेतनं आलेला तो हाजी अराफत शेख ह्याच्या हाताखाली काम करण्यास आम्हाला भाग पाडलं। निदान ते करत असताना तुम्ही जुन्या शिवसैनिकांचा विचार करा। म्हणजे गेली 30, 35, 40 वर्ष जो खस्सा खाऊन म्हणजे हे सगळं करतो आहे, तर ते सगळं तुम्ही एक कलमी बातमीने ते तुम्ही सगळं नामशेष करून टाकलं। युवा सेनेतल्या या बंडखोरीमुळे महापालिका निवडणुकीत जो आत्मविश्वास शिवसेनेचा आहे तो कुठेतरी हरवला असेल आणि शिवसेना काय करेल आणि ही बंडखोरी काय करेल हे दिसेल, अशा पद्धतीचं आव्हान अमर पावलेने दिले। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई।